नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? स्वागत आहे आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज. मित्रांनो, पुणे लॉटरी जी म्हाडाची पुण्याची लॉटरी आहे, त्याच्या संदर्भात आपल्याकडे अनेक प्रश्न आलेले आहेत आणि आज आपण काही मोजक्याच प्रश्नांचं उत्तर घेणार आहोत. निवडत काही प्रश्न आहेत, जे कॉमन सर्वांच्या मनामध्ये असणार आहेत. असे काही प्रश्न आपण आज घेणार आहोत. आजच्या भागातून प्रश्न तुमचे, उत्तर आमचे, भाग 34. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी पुण्याची म्हाडाची लॉटरी आहे, तिला कुठेतरी आता मुदतवाढ मिळालेली आहे. त्या लॉटरीसाठी आता फॉर्म भरण्याची जी अर्जाची मुदत आहे, ती 14 जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे आणि ह्याची सोडत होणार आहे मित्रांनो 29 जून या दिवशी होणार आहे. म्हणून आता तुमच्याकडे बराच अवधी आहे. ज्यांनी अजून फॉर्म भरले नसेल त्यांच्यासाठी बराच अवधी आहे. तर आज आपण काही जे प्रश्न पाहणार आहोत, त्याच्यामध्ये असे प्रश्न आहेत की एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो किंवा इतर ठिकाणाहून आपण अर्ज करू शकतो का, किंवा इन्कम संदर्भात काही प्रश्न आहेत. असे वेगवेगळे प्रश्न आपण घेणार आहोत. तर आजचा पहिला प्रश्न पाहूया मित्रांनो. पहिला प्रश्न केलेला आहे विशाल सातोटे यांनी. विशालजी असं विचारत आहेत, किती ठिकाण आपण अप्लाय करू शकतो? यानंतर दुसरा प्रश्न सुनील खोट यांनी विचारलेला आहे, एक व्यक्ती एकपेक्षा जास्त स्कीमसाठी अर्ज करू शकतो का, असं त्यांना विचारायचं आहे. आणि यानंतर अजून एक प्रश्न, हाच प्रश्न, असाच एक प्रश्न आहे, तोही प्रश्न आपण पाहूया मित्रांनो. हा प्रश्न केलेला आहे निलेश अडसूळ यांनी. निलेशजी असं विचारत आहेत, एक व्यक्ती किती ठिकाणी अर्ज करू शकतो? तर मित्रांनो लक्षात घ्या, तीनही प्रश्नांचं उत्तर आपण पाहणार आहोत की जर एखाद्या व्यक्तीला अनेक ठिकाणी अर्ज करायचा असेल तर ती अनेक ठिकाणी अर्ज करू शकते. समजा स्कीम कोड आपल्याकडे आहेत, जे योजना संकेतांक आहेत. समजा LIGसाठी जे काही 12-13 योजना संकेतांक असतील, त्या 12-13 योजना संकेतांकासाठी तुम्ही 12-13 अर्ज करू शकता. पण तुम्हाला प्रत्येक अर्जासोबत वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागणार आहे. आता माहिती पुस्तिकेत सुद्धा असं सांगितलं आहे की 4.11 बघा, अर्जदार त्याच्या उत्पन्न गटानुसार पात्र असलेल्या योजना संकेतांकासाठी अर्ज करू शकतो. तुम्हाला ज्या ज्या उत्पन्न गटात तुम्ही पात्र आहात त्या त्या योजना संकेतांकात तुम्ही अर्ज करू शकता. उदाहरणासाठी आपण पाहूया, समजा तुम्ही स्कीम कोड क्रमांक 440 साठी अर्ज करत आहात. म्हणजे 440 पासून आता मी PMCमध्ये सांगतो, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये 440 स्कीम कोडपासून 447 असे एकूण 8 स्कीम कोड आहेत. तर त्या 8 स्कीम कोडमध्ये तुम्ही 8ही ठिकाणी अर्ज करू शकता. म्हणजे तुम्ही लोहगावसाठी अर्ज केला असेल तर तुम्ही बाणेरसाठी अर्ज करू शकता, हडपसरसाठी अर्ज करू शकता, खराडीसाठी अर्ज करू शकता किंवा येवलेवाडीसाठी अर्ज करू शकता. सगळ्या उत्पन्न गटासाठी म्हणजे स्कीम कोडसाठी तुम्ही अर्ज करू शकता. आता PCMCमध्ये पाहिलं, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतली घरे आहेत, त्यामध्ये स्कीम कोड क्रमांक 448 पासून 462 असे 15 स्कीम कोड आहेत. त्यासाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळे 15 अर्ज करू शकता. PCMCमध्ये जे किवडी आहे, ताथवडे असेल, वाकड असेल, रावेत असेल, चरुली असेल, पुनावळे असेल, अशा अनेक ठिकाणी तुम्ही वेगवेगळे अर्ज करू शकता. फक्त अट एवढीच आहे की तुम्हाला प्रत्येक अर्जासाठी प्रत्येक वेळेस वेगवेगळी अनामत रक्कम भरावी लागेल. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला एकाच राखीव प्रवर्गामध्ये 2 अर्ज करता येणार नाहीत. समजा तुम्ही वाकडला जनरल पब्लिकमध्ये अर्ज केला असेल तर तुम्ही वाकडला परत त्याच ठिकाणी तुम्ही जनरल पब्लिकमध्ये अर्ज करू शकत नाहीत. जर तुम्ही राखीव प्रवर्गासाठी पात्र आहात, समजा पत्रकार आहे, कलाकार आहे किंवा इतर जे राखीव सामाजिक प्रवर्ग आहेत, SC ST NT, त्याच्यामध्ये पात्र आहात तर तुम्ही त्यासाठी वेगवेगळे अर्ज टाकू शकता. पण एकाच राखीव प्रवर्गात तुम्हाला 2 अर्ज टाकता येणार नाहीत. पण एक व्यक्ती आवश्यक त्या ठिकाणी म्हणजे पात्र असलेल्या अनेक ठिकाणी तो व्यक्ती अर्ज करू शकतो. त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो गिरीश दंतकेले यांचा. गिरीजीचा पण प्रश्न महत्त्वाचा आहे. त्यांनी असं विचारलेलं आहे की सर, मी पुणे म्हाडा ऑफिसला कॉल केला होता. दे सेड इन्कम इयर 2019-20 कन्सिडर करा. आणि मुंबई म्हाडा ऑफिसला कॉल केला होता. दे सेड इन्कम इयर 2020-21. सो आय एम कन्फ्यूज. सर, म्हाडा पुणे 2021 बुकलेटमध्ये इन्कम देते आणि 2020-21 आहे आणि न्यूजपेपर ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये 2019-20 आहे. सो विच शूड कन्सिडर. असाच एक अजून एक प्रश्न, असा तुम्हाला जसा प्रश्न पडलेला आहे तसाच अजून एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे प्रदीप शिंगोटे यांनी. प्रदीपजी असं विचारत आहेत, आयकर विवरण वर्ष FY
2019-20 की FY फायनान्शियल इयर 2020-21ची इन्कम नमूद करावी. आता फायनान्शियल इयरविषयी पण हा त्यांच्या मनात प्रश्न आहे की नेमकं आपण उत्पन्न कुठल्या वर्षीचं द्यायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला जे काही उत्पन्न आता दाखवायचं, या पुण्याची जी आत्ताची एप्रिलची म्हाडाची लॉटरी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रिव्हियस इयरचं इन्कम, म्हणजे आपण इन्कम कुठेही जर इन्कम आपण दाखवायचं म्हटलं तर प्रिव्हियस इयरचं आपण इन्कम दाखवतो. म्हणून तुम्हाला मागच्या वर्षीचंच उत्पन्न दाखवायचं आहे. अर्थातच तुम्हाला दाखवायचं आहे 20-21चं उत्पन्न. तुम्ही बुकलेटमध्ये जर पाहिलं असेल त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे की तुम्हाला 1 एप्रिल 2020 ते 31 मार्च 2021 या कालावधीतलं उत्पन्न तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायचं आहे. म्हणून तुम्ही कुठलंही म्हणजे जास्त टेन्शन न घेता एप्रिल 2020 ते मार्च 2021 म्हणजे मागच्या वर्षीचंच तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्न म्हणजे ॲड करा. कारण जाहिरातीमध्ये जे पेपरमध्ये जाहिरात आली त्याच्यामध्ये कदाचित त्यांची प्रिंटिंग मिस्टेक असू शकते, पण जनरली आपण ज्यावेळेस उत्पन्न दाखवतो ते मागच्या वर्षीचं दाखवतो. यानंतरचा प्रश्न केलेला आहे मित्रांनो स्मृती तेंडुलकर यांनी. स्मृतीजी असं विचारत आहेत, मला एक प्रश्न पडला आहे, जर कोणाचं हल्लीच लग्न झालं आहे तर इन्कम प्रूफ एकट्याचं दाखवायचं की स्पाऊससोबत दाखवायचं? कारण इन्कम आपण 1 वर्षाआधीचं दाखवत असतो. थँक्स इन ॲडव्हान्स. लक्षात घ्या स्मृतीजी, पती आणि पत्नी, समजा तुमचं लग्न नवीन झालं असेल हल्ली, म्हणजे आपण लग्न असं कन्सिडर करू की 31 मार्चच्या नंतर झालं असेल या वर्षीचं, तर पत्नीचा तुम्हाला जर त्या फॉर्ममध्ये उल्लेख करायचा नसेल तर तुम्ही पत्नीचं निरंक उत्पन्न दाखवा आणि पतीचं एकट्याचं उत्पन्न दाखवून तुम्ही तो अर्ज फॉरवर्ड करू शकता, तुम्ही भरू शकता. परंतु तुम्हाला दोघांनाही अर्ज करायचा असेल तर मात्र तुमचं उत्पन्न दाखवणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला दोघांनाही अर्ज करायचा असेल, म्हणजे तुमच्या नावचा वेगळा अर्ज टाकायचा असेल, पतीच्या नावचा वेगळा अर्ज टाकायचा असेल तर मात्र तुमचं इन्कम दाखवणं आवश्यक आहे. पण जर फक्त पतीचा फॉर्म भरायचा असेल तर मात्र तुमचं इन्कम दाखवायची गरज नाही आहे. फक्त पतीचं उत्पन्न दाखवून तुम्ही तो अर्ज पुढे कंटिन्यू करू शकता. यानंतरचा प्रश्न केलेला आहे मित्रांनो रॉनी डिसिल्वा यांनी. रॉनीजी असं विचारत आहेत, PCNTDAमध्ये फॉर्म भरलेला आहे तर म्हाडा लॉटरीमध्ये फॉर्म भरू शकतो का? तर रॉनीजी नक्कीच तुम्ही म्हाडा लॉटरीसाठी फॉर्म भरू शकता. लक्ष द्या, PCNTDसाठी जरी अर्ज केला असेल तरी तुम्ही म्हाडासाठी अर्ज भरण्यास पात्र आहात. परंतु उद्या जर तुम्हाला दोन्ही ठिकाणी अर्ज लागले किंवा दोन्ही ठिकाणी लॉटरी लागली तर कुठल्याही एका ठिकाणचं तुम्हाला घर हे रद्द करावं लागेल किंवा शासनास परत करावं लागेल. पण तुर्तास तुम्ही दोन्ही ठिकाणी अर्ज करू शकता. पुढचा प्रश्न केलेला आहे मित्रांनो रोहित कांबळे यांनी. रोहितजी असं विचारत आहेत की सर, मी कोल्हापूरमध्ये राहतो, जॉब आहे पण कमी पेमेंट आहे आणि सॅलरी स्लिप पण नाही आणि पुण्यात पण रेंटने नाही राहत, पण आपल्या गावाकडच्या ॲड्रेसवर आणि इन्कम सर्टिफिकेटवर अप्लाय करू शकतो का? रोहितजी नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. त्याला कसली अशी अट नाही आहे, म्हणजे बंधन नाही आहे. फक्त एवढीच अट आहे की तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी पाहिजे, महाराष्ट्रामध्ये तुमचं 15 वर्षापासून वास्तव्य पाहिजे. म्हणून तुम्ही कोल्हापूरला राहत असलात तरी तुम्ही या स्कीमसाठी अर्ज करू शकता आणि तुमचं गावचंच इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी देऊन तुम्ही सदर घर घेऊ शकता. त्याला कुठलीही अडचण येणार नाही आहे. असाच काहीसा प्रश्न केलेला आहे इरफान मोतीवाला यांनी. इरफानजींनी पण असाच प्रश्न केला आहे की आय लिव्ह इन मुंबई, सो कॅन आय अप्लाय फॉर पुणे लॉटरी? येस, ऑब्वियसली यू कॅन अप्लाय. इरफानजी, तुम्ही या लॉटरीसाठी अर्ज करण्यास पात्र आहात. तुम्ही मुंबईत राहत असाल, नागपूरला राहत असाल, अमरावतीत राहत असाल, अख्ख्या महाराष्ट्रात कुठेही राहत असाल 15 वर्षापासून, तर तुम्ही पुण्याच्या लॉटरीसाठी अर्ज करू शकता. त्यालाही कुठलीही अडचण येणार नाही. पुढचा प्रश्न घेऊया मित्रांनो. यानंतरचा प्रश्न केलेला आहे वैभव निर्मल यांनी. वैभवजी असं विचारत आहेत, सर, PM आवासमध्ये घर घ्यायचे असेल तर लॉटरीच्या पहिले रजिस्टर करणे कंपल्सरी आहे का? की लॉटरीमध्ये घर लागल्यानंतर PM आवासचा फॉर्म भरला तरी चालतो? लक्षात आहे, तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तुर्तास तर तुम्ही अर्ज करू शकता, काही अडचण येणार नाही आहे. पण जर लॉटरीत नंबर लागला तर मात्र तुम्हाला ते PMAYचं रजिस्ट्रेशन करून सदरील रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला म्हाडाकडे जमा करावा लागणार आहे, तरच तुम्हाला घर मिळेल, नाही तर घर मिळणार नाही. म्हणून तुम्ही जर आत्ता PMAYचं रजिस्ट्रेशन केलं नसेल तरी चालेल, लॉटरी लागल्यानंतर तुम्ही करू शकता. यानंतरचा प्रश्न केलेला आहे मित्रांनो ऋषिकेश पाटील यांनी. ऋषिकेशजी असं विचारत आहेत की हॅलो सर, माझं म्हाडा जानेवारी सोडतमध्ये नंबर लागलेला, रुपये 5,56,000 भरून 3 महिने झाले, काहीच अपडेट नाही. आपण प्लीज काही मदत करू शकाल का? ऋषिकेशजी लक्षात घ्या, सध्या जी 2021ची ज्या जानेवारीची लॉटरी आहे
त्याच्यातल्या बहुतेक जणांचा हाच प्रॉब्लेम आहे की अनेकांनी पैसे भरले पण त्यांना कुठले अपडेट आलेलं नाही आहे. लक्षात घ्या, सध्या तुर्तास म्हाडाकडून हे काही इश्यू तयार म्हणजे निर्माण झालेले आहेत. काही अडचणीमुळे म्हणा किंवा काही प्रॉब्लेममुळे त्याच्यामुळे म्हणा. परंतु ह्याच्या संदर्भात कुठली काळजी करू नका. तुमचं घर कुठेही जाणार नाही किंवा रद्द होणार नाही आहे. तुम्ही जे पैसे भरले त्याची स्लिप फक्त तुम्ही जपून ठेवा. कारण अजूनही थोडा वेळ लागू शकतो. या घरांचं काम कुठेतरी सुरू आहे, त्याच्यामुळं पोझिशनला अजून बराच टाईम आहे. त्याच्यामुळं तुम्हाला आता काही काळ वेट करावं लागेल घराचं पोझिशन मिळण्यासाठी. पण नक्कीच याची पुढची प्रोसेस लवकर सुरू केली जाऊ शकते. तर हे होते मित्रांनो आजचे काही प्रश्न जे म्हाडा लॉटरी पुणेच्या दृष्टीने महत्त्वाचे होते, जे आपल्या व्ह्यूअर्सनी विचारलेले होते. असेच काही प्रश्न, अनेक प्रश्न आपल्या कमेंट बॉक्समध्ये आहेत. शक्यतोवर सगळ्या प्रश्नांना, जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तर देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. मित्रांनो, सध्या कोविडचा प्रादुर्भाव वाढत आहे. स्वतःची काळजी घ्या, छोट्या मुलांची काळजी घ्या, कुटुंबियाची काळजी घ्या आणि इतरांची सुद्धा काळजी घ्या. तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.